नाव घेत नाही बदली केला 4 जून नंतर त्याला हजारों लोगों की उपस्थिति में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे के उम्मीदवार श्रीकरण दादा पाटिल पवार और रावेर लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार श्री राम दादा पाटिल ने अपने आवेदन भरे। इस अवसर पर शिवसेना नेता सांसद श्री संजय जी राउत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार के क्षेत्रीय अध्यक्ष श्री जयंत जी पाटिल, विधायक श्री जितेंद्र जी आभाड़, शिवसेना संपर्क प्रमुख श्री संजय जी सावंत, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर श्री शरद शामराव तायडे सहित सभी प्रमुख नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। महाविकास अघाड़ी के बड़ी संख्या में लोग मौजूद थे। क्या बोलना चाहेंगे आप, आपकी जो अभी उम्मीदवारी के लिए आपका नामांकन यहाँ आपने जिला अधिकारी को दिया, तो आप किस मुद्दों को लेकर जो है आप चलना चाहते हैं? मैं बेरोजगारी के मुद्दे पे, महंगाई के मुद्दे पे, हमारे किसान भाई जो है उनके मुद्दे पे, और हमारे महाराष्ट्र के राजकारण का जो सब प्रतिमा आपने देखा, वो सब उनका प्रतिमा खत्म होने का काम हो गया है। राजकारण में नए नए चीज़ें लाई जा रही है, राजकारण में नए नए जो गलत रास्ते अपनाए जा रहे हैं, इसको जो पब्लिक मैंडेट को ध्यान में ना रखते हुए किया जा रहा है, इससे पब्लिक भी अभी त्रस्त है और इसी मुद्दे पे हम इलेक्शन आगे लोकसभेमध्ये टीका टिप्पणीचे राजकारण चालू आहे का विकासाचं राजकारण? आम्ही तर काही टीका टिप्पणी करत नाही। आम्ही एखाद्या सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा करतोय की शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाला तुम्ही न्याय देणार आहेत का नाही। त्यांच्याकडनं टीका येते, त्या प्रश्नाचं उत्तर न देता ते टीका करतायत। जळगावमध्ये एक नवीन नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, तर जे जनताच्या उमेदवार याच्यावर आपण खरं उतरणार का अपेक्षेवर? मी अपेक्षा करतोय, कोणी निवडणूक जिंकण्याच्या हिशोबाने उभं असतं। आज जनतेच्या दरबारात उभे आहेत, न्याय द्यायचा की नाही द्यायचा, पसंती द्यायची का नाही द्यायची जनतेच्या हातात आहे, जनता ठरवेल। काय रणनीती ठरवलेली आहे त्या निवडणुकीसाठी? त्या निवडणुकीसाठी मी आपल्याला सांगितलं, ह्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढतोय आणि याच्यासाठीच तरुण उमेदवारी पहिल्यांदाच या मतदारसंघात माझ्या माध्यमातून झालेली आहे, कोणत्याही पक्षाकडून। तर तरुणांचा एक मोठा प्रतिसाद मला बघायला मिळतोय आणि नक्कीच तरुण उमेदवार म्हणून आम्ही जी उमेदवारी केलेली आहे आणि पहिल्यांदा हाक देतो की अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात इथे सत्ता आपण दिलेली आहे, एकदा बदल करून दुसऱ्याचंही आपण त्या ठिकाणी कामगिरी बघावी, या आव्हानाला प्रतिसाद लोक देताना दिसते। जळगाव जिल्ह्याला काय आव्हान करणार आपण? जळगाव जिल्ह्याला मी आवाहन करू इच्छितो की आता ज्या जुमलेबाजीचे सरकार आपण मागच्या काळात या ठिकाणी आणून दिले, अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण या ठिकाणी निवडून देत आहेत, ते कधी सत्तेत असले नसले तरी आता एकदा मोठ्या तयारीने आमच्यासारखे लोक एक तरुण उमेदवारी, एक फ्रेश चेहरा म्हणून आपल्या समोर येत आहोत। प्रचंड इच्छा आहे कामाची, प्रचंड इच्छा आहे या मतदारसंघासाठी काही करायची। तर या आव्हानाला, या प्रतिसादाला आपण आव्हान देऊ, या प्रतिसादाला आपण साऱ्यांनी प्रतिसाद देऊन एकदा बदल या मतदारसंघात अपन करून दाखवायचा। सर, आप जिस तरह बता रहे हैं कि आप इलेक्शन में सफल होने के बाद बड़े मुद्दों पे काम करेंगे, लेकिन चुनाव के पहले ऐसे ही वादे सभी उम्मीदवार कर रहे हैं, आप कहाँ तक के इनकी सोच पर खरे उतरेंगे? अभी आपने देखा है कि आज का माहौल, आज की सरकार, ये सरकार के खिलाफ क्या है। बीजेपी के लोग जो है, इनको लोगों का ऐसा होता है कि मोदी जी के नाम पे हमको वोट मिल जाता है, इसलिए वो बाद में लोगों के काम करने जाते नहीं। हमको यहाँ एक एक वोट के लिए हम प्रयास कर रहे हैं और इतना ऊपर सत्ता, सबका महाराष्ट्र में सत्ता रहते हुए अगर लोग हमको चुन के देते, इसका हमको एहसास रहेगा और उसी एहसास के जरिए उनके जो हमारे ऊपर ऋण होंगे वो फेडने के लिए हम लोग 100% मागे जळगाव लोकसभेमध्ये विकासाचे काम झाले नाही का? विकासाचे काम आज झाले ना अनेक, आणि अनेक पेंडिंग पण राहिले, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार। ओके सर, शुक्रिया।
आप ये सवाल मोदी जी से पूछिए ना कि राष्ट्रीय मुद्दे छोड़ के आप हिंदू मुसलमान के ऊपर क्यों जा रहे हैं। श्रीराम पाटिल बहुत छोटा है। अब जब हमारे पंतप्रधान ने ही ये उदाहरण रख दिया है कि राष्ट्रीय मुद्दे हटा दो, हम जाएंगे जात पे, हम जाएंगे धर्म के, क्या करेगा छोटा खासदार। आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर खडसे आमदार होते, मात्र आता ज्यावेळेस बघायला गेलं असे 2 चिन्ह दिले गेले. तुतारी दिलेली नाही त्यांनी. असं आहे की शेवटी सगळे यंत्रणाच त्यांच्या हातात आहे. काल बच्चू कडूचं बघितलं ना काय झालं, दिलेलं ग्राउंड आयत्या वेळेस काढून घेतलं. काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती, सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान, म्हणजे 10 मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं. ते सगळं नॉर्म्सच्या विरोधात आहेत. काल जे पंतप्रधान बोलले, आत्तापर्यंत 17,000 लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला. काय करणार आहे इलेक्शन कमिशन? इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची गच्छांती केली, त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं, तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली. आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घडला आहे की 100% मतदान न होता EVM मशीनने 100% मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे. ही बातमी कदाचित बाहेर आली असेल, मी ते गुगलवर वाचली होती सकाळी. गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा त्या ठिकाणी सहभाग होता. निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काय झालं? गडकरी येत ना ते, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. खडसेंच्या बाबतीत आपलं मत काय आहे? आता खडसेंच्या बाबतीत काय मत आहे? माझं कोणाबद्दलच मत नसतं. त्यांनी पुन्हा एकदा भाजपचा इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो. मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो, मी शासनाच्या विरोधात बोलत असतो, शासन काय करतंय ह्याच्या विरोधात बोलत असतो. मी असं इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात, मी सुरेशदादा जैन काय करतात, हे माझं काम नाही. परंतु ठीक आहे ना, दिलं. आता तुम्हाला समजतंय ना, ते जनतेलाही समजतं. ते आपण कशाला सांगायला हवं? जनता सुज्ञ हो. अहो, एवढ्या रणरणटे उन्हामध्ये एवढे 50-60 हजार लोक येणं ही मस्करीची गोष्ट नाही आहे. हा आगडोम, विरोधाचा आगडोम कसा पसरलेला आहे हे दिसतंय ना. कोण काय करणार? सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं तर सुमोटो पोलिसांनी कारवाई करावं, असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे. कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला? सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून 600 वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो, त्यांना पत्र लिहिलं जातं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश आत्ता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जातं. ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत. संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती की विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार, संस्कृती, तिथल्या धोरणं ही लोकसभेत मांडता येतील, आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार करता येईल, करून घेता येईल. हे त्यांना मान्य नाही. त्यांना एक छत्री आम्हाला हवं आहे. एक चालकानुवृत्ती ही जी RSSची घोषणा आहे, एक चालकानुवृत्ती ती त्यांना अंमलात आणायची है. सर 5 पावर को Y+ सुरक्षा दी गई, क्या कहेंगे? उनको Z+2 यार, उनको क्या फर्क पड़ता है? तो क्या ये नेशन का कुछ नुकसान नहीं है? इलेक्शन का क्या नुकसान है? पुलिस कम हो गए, उतने पुलिस उनकी तरफ बढ़ गए. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी चिन्हावर, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती. त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना, काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनासह आज या ठिकाणी अर्ज जळगावला भरलेला आहे. खडसेंच्या बाबतीत काय? खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे का? ही जुनी गोष्ट झाली ना, आता नवीन प्रश्न विचारा. एक बरेच दिवस झाले. राजीनामा दिला का? कोणाचा राजीनामा दिला का? त्यांना राजीनामा दिला परिषद. त्याचा आता लोकसभेशी काही संबंध नाही. सर बीजेपी उपस्थित नव्हते. आता या कार्यक्रमाला फॉर्म भरताना खडसे उपस्थित नव्हते.
आपण खडसे साहेबांच्याबद्दल तुम्हाला सगळंच माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर आता वेगळा प्रश्न विचारून तुमचा वेळ का घालवताय? मलाही जायचंय, दुसरा नवीन काही प्रश्न असेल सर तर आप ये विचारा. बताइए खड़से जी के ये मराठी में मैंने बोला, वो जाने के आप- बाद बीजेपी के जाने के बाद क्या महाविकास आघाड़ी की सीट में असर होगा? कुछ 5 लाख मतांनी जिंकून येणार. आमचे नाही बीजेपी भारतीय जनता पार्टी. असं त्यांना करावंच लागेल जागा. पण आजची गर्दी जर बघितली तर दोन्ही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार करण पाटील जळगावला उभे आहेत आणि आमचे श्रीराम पाटील रावेरला, हे दोन्ही उमेदवार त्याच 5 लाख मताच्या फरकाने विजयी होतील असं आज वातावरण आहे. जळगाव जिल्हा प्रचंड शेतकरी, शेतमजूर, जळगाव जिल्ह्यातले उद्योजक, छोटे व्यापारी सगळेच या भारतीय जनता पक्षाला विटलेले दिसत आहेत आणि त्यामुळं या आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तर रावेरमध्ये दोन वेळचे खासदार विरुद्ध एक नौके उमेदवार असा सामना आहे. आपण किती आशावादी आहात? 2 वेळा खासदार जे झाल्या त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही, 10 वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा आपल्यासमोर दिलेला आहे. सर, रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे? नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत. सोयाबीन, गहू, बाकीची उत्पादनं, शेतकरी त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. या रावेर लोकसभा मतदारसंघाच्यासाठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे विकासाची. ती तुम्हाला हळूहळू तुमच्यासमोर मांडली जाईल. पंकज चौधरी जे आहे हे नाराज असल्याची चर्चा आहे, ते आजही या ठिकाणी उपस्थित त्यांचा पाय मुरगळलेला आहे अशी माझी माहिती आहे, त्यामुळे ते आज येऊ शकले नाही. ते माझ्याशी बोलले, कालही बोलले आणि पवारसाहेबांच्या सभेत जामनेरला ते उपस्थित होते. त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही. साहेब, एकनाथराव खडसेंचा प्रवेश थांबलेला आहे आणि एकीकडे आता उमेदवार म्हणून आपले राष्ट्रवादीचे आहे. नेमकं काही हालचाली सुरू आहेत का? मी पत्रकार आहे, तर ते मला विचारलं पाहिजे एकदम तिकडं आहे म्हणून. असं आहे की आमचा उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे आणि आम्ही आज सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावेर लोकसभा मतदारसंघात आणि जळगाव मध्ये दिसेल. फार मोठा प्रतिसाद पवारसाहेबांना, उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि महाराष्ट्रातलं वातावरणच आता बदललेलं आहे. अनिल पाटलांनी टीका केलेली आहे. पक्षाचं नवीन चिन्ह आहे, त्यामुळे जमीन भटकण्याची वेळ येत आहे. कोण अनिल पाटील? मंत्री आणि पुनर्वसन हो, उमेदवारासाठी वनमन भटकावं लागतंय, त्याबद्दल काय म्हणतो? त्यामागची जिद्द, तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर, त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच बुरटे आमच्या पक्षातून गेले आहेत जे निष्ठेचे आहेत, ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्या त्या दिवशी त्यांना कळेल की आता अंमळनेरलाही आपण निवडून येत नाही. तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.